नमस्कार दर्शको, आज एसी न्यूज महाराष्ट्राची टीम पुन्हा एकदा सतलोक आश्रम दवळपुरी येथे आलेली आहे. दर्शको, सप्टेंबर महिन्यात येत्या 6, 7, 8 तारखेला संत रामपालजी महाराजांचा 75वा अवतरण दिवस इथे साजरा केला जाणार आहे. त्याची तयारी आम्ही तुम्हाला दाखवली. आता समागमाला काहीच दिवस शिल्लक राहिलेले आहे, तर त्यांची तयारी कुठपर्यंत पोहोचली आहे त्याचा पुन्हा एकदा आपण आढावा आता घेणार आहोत. आपण माझ्या पाठीमागे पाहू शकतात की इथे जुताघर म्हणून लिहिलेलं आहे. तर नेमकं काय या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे? जुता असं म्हटल्यानंतर आपल्याला वाटतं की चप्पल वगैरे इथे ठेवण्यात येणार आहे. तरी सुद्धा इथे काही सेवेकरी आहेत, आपण त्यांच्याकडनं याची माहिती जाणून घेऊया. आपण माझ्या पाठीमागे पाहू शकतात की खूप साऱ्या पिशव्या इथे ठेवण्यात आलेल्या आहेत. तर त्या नेमकं कशासाठी आपण त्यांना विचारूयात. सर नमस्कार. सतसाहेबजी. सर, हे जे पिशव्या तुम्ही ठेवल्यात त्या नेमकं कशासाठी आहेत आणि काय त्याचा उपयोग? जुताघरची सेवा सुरू आहे. याच्यामध्ये जे भगतजन येतील किंवा जे पुण्यात्मा इथे येणार आहे परमात्माच्या समागमाकरिता, तर याच्यामध्ये त्यांची जे जुता चप्पल आहे याची पूर्ण व्यवस्थित व्यवस्था करणे ही आमची सेवा आहे. तर याच्यामध्ये आम्ही त्यांची जी जुते चप्पल वगैरे आहे त्यांना आम्ही टोकन वगैरे देऊ आणि व्यवस्थित पद्धतीने त्यांना ते व्यवस्थित आम्ही सिरीजनी लावून ठेवू, जेणेकरून जेव्हा ते परत जातील तर त्या सिरीजनुसार त्यांना त्वरित आम्ही ते त्यांची जे जुता चप्पल आहे त्यांना देऊ व्यवस्थित. म्हणजे तुम्ही त्यांची चप्पल जमा करतात, या पिशवीमध्ये ठेवतात आणि त्यांना टोकन देऊन ज्यावेळेस त्यांना ते परत घ्यायचं असेल तर तुम्ही ते टोकन देऊन पिशवी चप्पल परत देता. अगदी अगदी बरोबर. धन्यवाद. सतसाहेब. तर दर्शको, तुम्ही पाहिलं की चप्पलची सुद्धा इथे व्यवस्था करण्यात आलेली आहे, जेणेकरून कोणाची चप्पल चोरीला जाऊ नये. इथे असे वेगवेगळे स्टँड लावलेले आहेत. त्या स्टँडवरती जो टोकन दिला जातो तर टोकन नंबर इथे लिहिलेला आहे. म्हणजे त्या जे पिशव्या आहेत ते सगळे इथे लटकवले जातात. इथे टोकन नंबर दिलेला आहे. चप्पल हरत नाही आणि जे शोधण्यासाठी जे सेवेकरी आहेत त्यांना शोधताना इथे सोपं जातं. दर्शको, आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता की एक स्विच बोर्ड आहे खूप मोठा, आणि अजून एक स्विच बोर्ड तिथून ते गाडीमधून काढत आहेत. 2 स्विच बोर्ड आहेत. तर आपण यांना विचारूयात की नेमका हा स्विच बोर्ड कशासाठी, काय त्याचा उपयोग होणार आहे. सर नमस्कार. नमस्ते सर, हा जो स्विच बोर्ड आहे खूप मोठा आहे आणि खूप सारे स्विचेस त्याच्यात आहेत, तर काय नेमकं त्याचा वापर इथे करण्यात येणार आहे? इथे समागमसाठी मोठ्या प्रमाणामध्ये भक्तजन येणार आहेत आणि त्यांच्यासाठी ही मोबाईलची चार्जिंगसाठी व्यवस्था केलेली आहे. म्हणजे त्यांचे मोबाईल इथे चार्जिंगसाठी तुम्ही लावणार? हो, मोबाईल इथे चार्जिंगची सेवा चालणार आहे. काही त्यांच्याकडनं तुम्ही चार्जेस घेणार, काही पैसे घेणार त्याच्यासाठी? नाही, याच्यासाठी आपण कुठलेही इथं पैसे घेतले जात नाही. इथं गुरुजींच्या याच्यामध्ये पूर्ण निःशुल्क सेवा असते आणि पूर्ण निःशुल्क मोबाईल चार्जिंग इथे केले जातात. म्हणजे कुठल्याही प्रकारचा पैसा त्यांच्याकडनं घेतला जातो? कुठल्याही प्रकारचे इथे पैसे घेतले जात नाही. धन्यवाद. जी सतसाहेब. तर दर्शको, पाहू शकतात की 3 दिवसीय हा समागम आहे. मोठ्या संख्येने इथे श्रद्धाळू येणार आहेत. तर त्यांच्या मोबाईल चार्जिंगची सुद्धा इथे व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि ती सुद्धा निःशुल्क, पूर्णपणे मोफत ही सुविधा इथे त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. भंडारघरात आलेलो आहोत. आपण इथे पाहू शकतात की जे महिला सेवेदार आहेत ते आता चपाती बनवण्याचं काम करत आहेत. दर्शको, हा जो समागम होणार आहे 3 दिवसीय समागम, त्याच्यासाठी मोठ्या संख्येने जे सेवेदार आहेत ते इथे आलेले आहेत. त्या समागमाच्या तयारीसाठी त्यांच्या भोजनाची व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे. तर आता आपण इथे पाहू शकतात की भाजी कापण्याचं काम सुरू आहे. इथे भंडारघरामध्ये भाजी बनवत आहेत, सोबतच इथे भाजी कापण्याचं सुद्धा काम चालू आहे. जे सेवेदार आहेत ते इथे हे बटाटे आता सध्या चिरत आहेत. दर्शको, खूप मोठ्या प्रमाणात सेवेदार या महासमागमाच्या सेवेसाठी आलेले आहेत. तर त्यांची पूर्ण सुविधा इथे करण्यात आलेली आहे. तर दर्शको, आपण पाहिलं की किती उत्साहात या समागमाची तयारी इथे सुरू आहे. आपण पाहू शकतात की सगळीकडे जे लोक आहेत, सेवादार आहेत, ते मोठ्या उत्साहाने या सेवेमध्ये, या समागमाच्या तयारीमध्ये भाग घेत आहेत. दर्शको हो, येत्या 6, 7, 8 सप्टेंबर रोजी हा समागम होणार आहे आणि ज्या पद्धतीने इथे तयारी सुरू आहे हा अंदाजा लावण्यात येत आहे की मोठ्या संख्येने इथे भक्त समुदाय उपस्थित राहणार आहे.